हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मी मानाचा मुजरा करतो। आपण सर्वांनी महाराजांचा एक जयघोष करूया। जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी, जय भवानी। आपल्या भागाचे भाग्यविधाते आपणा सर्वांचं दैवत डॉक्टर पतंगरावजी कदम साहेब यांच्या स्मृतीस मी विनम्र अभिवादन करतो। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा प्रचाराचा शुभारंभ आज आपल्या सांगली जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते आपणा सर्वांचं आधारस्तंभ आदरणीय दादांच्या शुभ हस्ते आणि प्रमुख उपस्थित त्या ठिकाणी पार पडलं। या प्रचार सभेसाठी उपस्थित असणारे महाराष्ट्र राज्याचे काँग्रेस पक्षाचे नेते आणि पलूस कडेगावचे लोकप्रिय आमदार आदरणीय डॉक्टर विश्वजितजी कदम साहेब, त्याचबरोबर आपणा सर्वांचे नेते सागरेश्वर सहकारी सूतगिरणीचे चेअरमन डॉक्टर पतंगराव कदम सोनेरा सहकारी कारखान्याचे संचालक आदरणीय बापू, त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित असणारे डॉक्टर पतंगराव कदम सोनेरा सहकारी कारखान्याचे ज्येष्ठ संचालक आदरणीय दादा, आदरणीय आप्पा, पोपटदादा, मोहनभाऊ, सर्वच मान्यवर, त्याचबरोबर उपस्थित असणारे तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रकाशजी जाधव, महेश काका, सन्मान्य व्यासपीठ। वेळ बराच झालाय आणि बाळासाहेबांना पुढच्या प्रचार सभेसाठी जायचंय, त्यामुळे व्यासपीठावरील आणि पुढे असणारे आपण सर्व प्रतिष्ठित मान्यवरांची मी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो। कारण उमेदवार नसताना भाषणामध्ये नावं घेतली तर चालत होतं, पण आज खरं तर तुमचं नाव वगळलं आणि 5 तारखेला त्याचा रुसवा निघाला तर ते आम्हाला परवडण्यासारखं नाही। त्यामुळे आपली मनापासून त्या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो। सन्माननीय व्यासपीठ, आपण सर्व कदम कुटुंबावरती प्रेम करणारी सर्व ज्येष्ठ मंडळी, आमच्या माता भगिनी, आमचे सर्व तरुण सहकारी, मगाशी सरांनी आमचा उल्लेख केला की आपल्या चिंचणी गावचं या परिसराचं एक भूमिका पूर्वीपासून राहिलेली आहे आणि दादांची देखील मारुतीरायावरती श्रद्धा राहिलेली आहे की कोणतीही निवडणूक त्या ठिकाणी आपण सामोरं जात असलो की मारुतीरायाचा आशीर्वाद घेत तिथं नारळ फोडून निवडणुकीला आपण सामोरं जातो। तीच परंपरा आपण जोपासत आज या निवडणुकीला सामोरं जातोय। खऱ्या अर्थाने ज्या भागामध्ये, ज्या परिसरामध्ये या प्रचाराचा नारळाचा शुभारंभ होतोय, आज दादांनी मगाशी त्यांच्या भाषणामध्ये उल्लेख केला, आप्पा आहेत, आपण ज्येष्ठ मंडळी आहात, मागं गुरुजी वगैरे सर्व मंडळी आमचे गुरुजी इथं बसले, यांनी पाहिलं असेल आणि यांना आठवत असेल की 1980च्या दशकामध्ये आदरणीय पतंगरावजी कदम साहेबांची ह्या भूमीमध्ये, चिंचणीच्या या मातीमध्ये एक ऐतिहासिक आणि राजकीय सामाजिक क्षेत्राला कलाटणी देणारी त्या ठिकाणी जाहीर सभा झाली आणि त्या सभेतून एक मोठं वातावरण या संपूर्ण भागामध्ये, या जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी निर्माण झालं आणि आज याच भूमीमध्ये, याच मातीमध्ये कदम कुटुंबातला 3ऱ्या पिढीतला एक सदस्य म्हणून, आज उमेदवार म्हणून माझ्या देखील प्रचाराचा त्या ठिकाणी नारळ फुटतोय। याचा मनापासून मला खरं तर अभिनंदन आहे। माझ्या मनापासून मला मनापासून माझं त्याबद्दल भावनिक एक वेगळं नातं आहे। खऱ्या अर्थाने सांगायला गेलं तर गेल्या ज्यावेळी निवडणुका जाहीर झाल्या आणि 4-5 दिवस जे अर्ज भरायची मुदत होती, त्या मुदतीमध्ये शेवटच्या दिवसापर्यंत कुठलाही या चिंचणी गावातून अर्ज न आल्याने खरं तर लोकांची मागणी बरच होती, पण कदम कुटुंबातील बाळासाहेबांची, बापूंची स्थानिक स्वराज्य संस्था या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात आणि कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी आपण संधी दिली पाहिजे, ही भूमिका सातत्याने दादानी साहेबांनी ठेवली, ती जोपासत बापूंनी, बाळासाहेबांनी त्या ठिकाणी पुढे चालवली आणि त्यामुळं बाळासाहेबांची, बापूंची मनापासून इच्छा होती की आपण कुठल्या तरी कार्यकर्त्याला त्या ठिकाणी ही संधी दिली पाहिजे, पण शेवटच्या दिवसापर्यंत कुठलाही अर्ज या चिंचणी गावातून त्या ठिकाणी आला नाही आणि पक्षाच्या आदेशाने आदरणीय डॉक्टर विश्वजित कदम साहेब यांच्या नेतृत्वाखाली मी खरं तर शेवटच्या दिवशी त्या ठिकाणी माझा पंचायत समितीचा अर्ज दाखल केला। मी जबाबदारीने या ठिकाणी बोलतो, आपण एवढ्या कमी वयामध्ये माझ्यावरती जो विश्वास टाकला, जे प्रेम दाखवलं, जी जबाबदारी दिली, ती निश्चितपणाने मी सर्वांचे या जाहीर सभेमध्ये मनापासून त्या ठिकाणी आभार व्यक्त करतो। खरं तर चिंचणीचं आणि कदम कुटुंबाचं नातं, या चिंचणी परिसराचं कदम कुटुंबाचं नातं आणि या देवराष्ट्र जिल्हा परिषद गटाचं सोनेरा खोराचं कदम कुटुंबाचं नातं मी इथं वेगळ्यानं तुम्हाला ओळख करून देण्याची त्या ठिकाणी गरज मला वाटते पडणार नाही आणि ते आवश्यक नाही, कारण आपण प्रत्येकाने दादांचा, साहेबांचा संघर्षाचा काळ बघितलाय आणि आपल्यातल्या प्रत्येक व्यक्तीने, माता भगिनी असतील, तरुण बांधव असतील, ज्येष्ठ बांधव असतील, यांनी सर्वांनी ताकदीने त्या ठिकाणी दादांना, साहेबांना आशीर्वाद दिला, त्याच पद्धतीने बाळासाहेबांना, बापूंना आशीर्वाद दिला आणि तीच
ऋण आणि जाण ठेवून ही सर्व लोकांनी अहोरात्र तुमची त्या ठिकाणी सेवा केली. आज मी तुम्हाला या मातीमध्ये वचन देतो की तोच आदर्श डोळ्यासमोर ठेवून अहोरात्र माझ्या भावानी जसं सांगितलं की हात पाय चालतील तोपर्यंत तुमची मी सेवा या ठिकाणी करेल. हे तुम्हाला या सभेच्या माध्यमातून जाहीर त्या ठिकाणी मी वचन देतो. आज खरं तर कुठलीही निवडणूक लागली तर साहेबांची आठवण झाल्याशिवाय आपल्याला राहत नाही. मागच्या 8 तारखेला साहेबांची आपण त्या ठिकाणी जयंती साजरी केली. जयंती आपण अनेक लोकांच्या त्या ठिकाणी साजऱ्या करत आलो आहोत. पण खऱ्या अर्थाने एखादा व्यक्ती हयात नसताना त्या व्यक्तीच्या कामाच्या प्रेरणेतून, विचारण्याच्या प्रेरणेतून एखाद्या भागामध्ये आज देखील राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये जर कलाटणी मिळत असेल तर ते नाव म्हणजे डॉक्टर पतंगरावजी कदम साहेब आहे. आणि त्यांचाच विचाराचा वारसा आज आदरणीय डॉक्टर विश्वजीतजी कदम साहेब समर्थपणे चालवत आहेत. खऱ्या अर्थाने बाळासाहेबांना मागे देखील तुम्ही ताकदीनं या गटाने महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक मताधिक्याने निवडून दिलं, मंत्रिपदाची संधी दिली, तदनंतरच्या काळामध्ये आमदार म्हणून काम करण्याची संधी दिली. आणि हे करत असताना कडेगाव या ठिकाणी प्रचाराच्या सभेमध्ये बाळासाहेबांनी आपल्याला एक वचन दिलं की इथल्या कडेगाव पलूस मधल्या प्रत्येक नागरिकाला, विशेषतः या सोनेरा खोऱ्यातल्या प्रत्येक बांधवाला, माता भगिनींना, ज्येष्ठ व्यक्तीला तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपेन, लागेल ती मदत करेन, अहोरात्र तुमच्यासाठी कष्ट करेन, अंगाच्या कातड्याची जोड करून डोक्यावर ठेवून तुमची सेवा करेन, ही भावना त्यांनी त्या ठिकाणी व्यक्त केली. आणि खऱ्या अर्थाने त्यांची जबाबदारी आज ते प्रामाणिकपणे त्या ठिकाणी निभवत आहे. आज आपल्या देखील जबाबदारी आहे. आज ज्यावेळी तुम्ही आम्हाला उमेदवारून मिसळताई असतील, गावडे वहिनी असतील, मी असेल, आम्हाला तुम्ही त्या ठिकाणी जबाबदारी दिली. खऱ्या अर्थाने आज बाळासाहेबांचे जर हात बळकट करायचे असतील, आपल्या इथल्या शेतकऱ्यांच्या बद्दल जे बी बियाण्याचे प्रश्न असतील, शेती रिलेटेड ज्या काही योजना असतील, विशेषतः आमच्या माता भगिनी मागा आपला एक, तुम्हाला आठवत असेल वहिनी, आपला ह्याचा बचत गटाचा मोठा मेळावा झाला बाळासाहेब आपल्या देवराष्ट्र जिल्हा परिषद गटाचा कारखान्यावरती. अनेक महिला व्यवसाय करण्याकरता इच्छुक आहेत. बरेच बचत गट, जवळपास हजारोंच्या संख्येनं महिला आपल्या त्या बचत गटामध्ये सहभागी आहेत. जर बचत गट आपल्याला सक्षम करायचे असतील, आमच्या तरुणांना ताकद द्यायची असेल, तर खऱ्या अर्थाने त्याला एक चांगलं व्यासपीठ म्हणजे पंचायत समिती, जिल्हा परिषद आहे. आणि ते आमचे हात बळकट करण्यासाठी, या लोकांची कामं करण्यासाठी, शेतकऱ्यांना बळकट करण्यासाठी, तरुणांना ताकद देण्यासाठी, महिला सक्षम करण्यासाठी आम्हाला तुम्ही सर्वांनी ताकद द्या. आणि येणाऱ्या 5 तारखेला मिसाळ वहिनी असतील, गायकवाड वहिनी असतील, मी असेल, आम्हाला भरघोस मतांनी त्या ठिकाणी तुम्ही निवडून द्याल, हीच एक माफक अपेक्षा आपल्या सर्वांच्याकडून व्यक्त करतो. आणि खरं तर मगाचपासून माकडेकडे उड्या मारतात, मला वाटतं मारुतीचा आशीर्वाद मिळालेला आहे. अधिकचा वेळ न घेता एवढंच सांगतो, निवडणुकीचं चिन्ह आहे हात. आणि येणाऱ्या 5 तारखेला आपण आशीर्वाद देऊन हाच हात बळकट करण्याची भूमिका आपण सर्वजण त्या ठिकाणी पार पाडाल. आणि आम्हाला सर्वांना भरघोस मताच्या स्वरूपात आशीर्वाद द्याल, हीच त्या ठिकाणी विनंती करतो. अहोरात्र इथून पुढच्या काळामध्ये आपली सेवा, तरुणांच्या खांद्याला खांदा लावून काम करेन, माता भगिनींच्या प्रत्येक सुखदुःखात सहभागी राहीन, ज्येष्ठांचा आशीर्वाद घेत या भागामध्ये निस्वार्थी भावनेने त्या ठिकाणी सेवा करेन, हेच वचन तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्ताने देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. धन्यवाद. मध्ये आल्यानंतर नेहमीच आपण सर्वजण चिंचणी गावातील जागृत देवस्थान हनुमानाच्या मंदिराला नतमस्तक होऊन आशीर्वाद घेऊन आपण कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात करत असतो. योगायोगाने आज शनिवारचा वार आहे आणि आज चिंचणीच्या हनुमानाचे दर्शन घेतल्यानंतर यापुढे मला पलूस तालुक्यातील कुंदी येथील हनुमानाचे दर्शन घेण्याकरता जायचंय. या सगळ्या गोष्टींची सुरुवात केल्यानंतर छत्रपती शिवरायांचा पुतळा, छत्रपती शिवरायांच्या व्यक्तिमत्वाला आणि त्यांच्या कार्याला वंदन करण्याकरता जो पुतळा आपल्या गावातल्या सर्व ग्रामस्थांनी, सर्व कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन शांताराम बापूंच्या मार्गदर्शनाखाली जो उभा केला, त्यालाही नतमस्तक होण्याची संधी आजच्या या शनिवारच्या दिवशी आपण सर्व ग्रामस्थांनी मला दिलेली. मी जास्त वेळ बोलणार नाही. गटातील प्रत्येक गावाच्या एक प्रतिनिधी म्हणून काही मंडळींनी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. सुरुवातीला सुनीलराव जगदाळेंनी प्रास्ताविक केलं आणि तदनंतर अनेक लोकांनी आपल्या भावना व्यक्त करत असताना या सोनेरा खोऱ्याचा जुना इतिहास आपल्या सर्वांच्या समोर या ठिकाणी मांडला. जुना काळ, दुष्काळाचा काळ,
आणि त्या काळातली परिस्थिती ही कधी कधी नव्या पिढीला सांगणं आवश्यक असतं, कारण नव्या पिढीने हा नजीकचा काळ पाहिलेला आहे. परंतु ज्यांच्या वयाची 65 किंवा 70 ज्यांनी ओलांडलेली आहे त्यांनी या परिसरातला एक अत्यंत कठीण आणि संघर्षातला काळ पाहिलेला आहे. त्यांनी आदरणीय मोहनराव कदम दादांचं जीवन, त्यांची कारकीर्द या चिंचणी गावात जे दादांनी काम उभं केलं, आदरणीय पतंगरावजी कदम साहेबांनी या सोनहिरा खोऱ्यातल्या लोकांचा आशीर्वाद घेऊन जे या मतदारसंघात, कडेगाव तालुक्यात आणि महाराष्ट्रात जे काम उभं केलं, हे सगळं काम या जुन्या पिढीतल्या लोकांनी साहेबांच्या आणि दादांच्या बरोबर काम करून हे प्रत्यक्षपणे डोळ्यांनी पाहिलेले आहे. आज ही परिस्थिती जी आपल्या खोऱ्यातली, गावातली जी नैसर्गिक परिस्थिती बदलली आहे, जे पाणी आपल्याला आपल्या शेतात, रानात वाहताना पाहायला मिळतंय, ह्याच्यामध्ये पतंगरावजी कदम साहेब आणि आदरणीय मोहनराव कदम दादांचं प्रचंड मोठं योगदान आहे. हे या गावातला कुठलाही व्यक्ती किंबहुना या सोनेरा खोऱ्यातली कुठलीही व्यक्ती कधीही नाकारू शकत नाही. त्या काळात त्या परिस्थितीवर मात करण्याकरता साहेबांनी ताकारी टेंबूच्या माध्यमातून या खोऱ्यात आणि या तालुक्यात पाणी आणण्याचं जे एक मनापासून प्रयत्न केला, त्याला तुम्ही सगळ्यांनी साथ दिली. आणि तदनंतर ज्या परिसरातल्या शेतकऱ्यांना पाणी मिळाल्यानंतर जे त्यांच्या शेतातलं ऊसाचं पीक असेल त्याला चांगल्या पद्धतीने या ठिकाणी कुठेतरी साथ देण्याकरता जो सोनिरा सहकारी साखर कारखाना उभा करण्याचा निर्णय साहेबांनी घेतला आणि दादांनी अत्यंत कष्टाने गावोगावी लोकांपर्यंत पोहोचून त्या काळामध्ये लोकांचं जे काय असेल शेअर्स असतील ते गोळा करून जो त्या माळरानावर उभं राहून दिवस रात्र जो कारखाना उभा केला, त्यातनं खरं तर ह्या संपूर्ण खोऱ्याचा आणि परिसराचं एक नंदनवन झालेलं आज आपल्याला पाहायला मिळते. शिक्षण, सहकार, आरोग्य, सामाजिक विकास या सर्व क्षेत्रात आदरणीय पतंगरावजी कदम साहेबांनी आणि दादांनी काम केलं. हे सगळं करत असताना सोनिरा खोरा हा स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांची जन्मभूमी, देवराष्ट्र हे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचं जन्मगाव म्हणून या सोनिरा खोऱ्याची दुसरी ओळख ही संपूर्ण महाराष्ट्रात आणि हिंदुस्थानामध्ये आहे. काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला यशवंतराव चव्हाण साहेबांच्या पाठोपाठ आदरणीय पतंगरावजी कदम साहेब, आदरणीय मोहनराव कदम दादांच्या विचाराने या गावातली कार्यकर्ते, माणसं ही गेल्या 40 वर्षाहून अधिक काळ हे सातत्याने या खोऱ्यातनं कुठलीही निवडणूक लागली, मग ती लोकसभा असो, विधानसभा असो, जिल्हा परिषद, पंचायत समिती असो किंवा ग्रामपंचायत असो, या प्रत्येक निवडणुकीमध्ये हे एका चांगल्या विचाराने या गावात राहण्याचं काम, या परिसरात राहण्याचं काम या गावातील आणि परिसरातल्या कार्यकर्त्यांनी केलेलं आहे. आज या ठिकाणी जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या बाबतीत हे स्वाभाविक आहे की जेव्हा उमेदवारीचा विषय येतो, जेव्हा निवडणुकीचा विषय येतो, तेव्हा सातत्याने मी आणि शांताराम बापूंनी या गटातील अनेक कार्यकर्त्यांशी आणि गावातल्या प्रमुखांशी संवाद साधला. तो संवाद साधत असताना अनेक गोष्टी कार्यकर्त्यांनी वेगवेगळ्या या ठिकाणी मतं व्यक्त केली, त्यांच्या भावना व्यक्त केल्या. काही उमेदवारांनी त्यांची इच्छा सुद्धा उमेदवारीच्या संदर्भात व्यक्त केली. इथे मला जाहीरपणे सांगायचंय की मागच्या वेळेस आदरणीय वैशाली वहिनी एक आपल्या जिल्हा परिषद सदस्य म्हणून तुम्ही त्यांना निवडून दिलं. त्यांनी त्यांच्या पद्धतीने या परिसरात अत्यंत चांगलं काम केलं. केवळ सामाजिक कार्यच नव्हे तर आमच्या सर्व माता भगिनींशी संपर्क चांगल्या पद्धतीने ठेवून सातत्याने शांताराम बापू हे कुटुंब दिवस रात्र खोऱ्यात काम करत होतं. त्याच्या आधी वैभव गायकवाड असेल, आपला मागासवर्गीय समाजातला एक तरुण हुतकुरू कार्यकर्ता, त्याला चिंचणी गावातनं आणि जिल्हा परिषद गटातनं आपण निवडून देऊन या खोऱ्याची सेवा करण्याची संधी दिली होती. त्याच्या आधी आमच्या कुंभार वहिनी असतील, त्याच्या आधी आदरणीय मालनताई असतील आणि मालनताईंच्या माध्यमातून आदरणीय मोहनराव कदम दादांच्या मार्गदर्शनाखाली त्या काळात आपल्या खोऱ्याला तर जिल्हा परिषद अध्यक्षपदाची संधी या ठिकाणी मिळालेली होती. हे सांगण्याचा हेतू असा की कुठेतरी या जिल्हा परिषद गटामध्ये आपल्या तालुक्यामध्ये खरं पाहिलं तर यावेळेस एक नवा इतिहास घडला की जिल्हा परिषद आरक्षणाच्या सोडती झाल्यानंतर संपूर्ण तालुक्यामध्ये
आणि सांगली जिल्ह्यामध्ये असा एकमेव तालुका असेल जिथं 4च्या 4 आरक्षण हे महिला आरक्षण झालं आहे. हे सांगण्याचा हेतू असा की कुठेतरी आता महिलांचं प्रतिनिधित्व या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये जे दिवसेंदिवस वाढत चालले, त्यामध्ये आता कडेगाव तालुक्याला एक आगळं वेगळं महत्त्व या सांगली जिल्ह्याच्या राजकारणामध्ये आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी मिळालेलं आहे. आणि म्हणून ह्या निवडणुकीची प्रक्रिया चालू असताना मी बापू कडेगावमध्ये आम्ही बसलो, तासन तास आम्ही प्रत्येक गावातल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. पहिल्या फळीतले कार्यकर्ते असतील, दुसऱ्या फळीतले कार्यकर्ते असतील, वेगवेगळ्या पद्धतीने त्यांची मतं आम्ही जाणून घेतली. अनेकांच्या इच्छा असणं काही गैर नाही. ही लोकशाही आहे आणि लोकशाहीची जतन करणारे संस्कृती ही आदरणीय पतंगरावजी कदम साहेब, मोहनराव कदम दादांनी माझ्यावर आणि आपल्या सर्व कार्यकर्त्यांवर घालून दिलेली. हे सगळं करत असताना शेवटी उमेदवारी जिल्हा परिषदची एक, पंचायत समितीची एक, अशा प्रत्येक गटामध्ये आपल्याला 3च उमेदवारी या ठिकाणी जाहीर कराव्या लागतात. आणि म्हणून मला आपल्या सर्वांना सांगायचं होतं, कुठेतरी देवराष्ट्रातल्या सर्व कार्यकर्त्यांची, लोकांची एक भावना होती की गेले 40 वर्षाहून अधिक काळ आमचं गाव म्हणून, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचं जन्मगाव, जन्मभूमी म्हणून आमच्या गावाला कुठेतरी देवराष्ट्राला जिल्हा परिषदची संधी कधी मिळाली नाही. तर ह्यावेळेस ती आम्हाला संधी मिळत आहे, तर आपण सगळ्यांनी त्याचा गांभीर्याने विचार करावा आणि कुठेतरी आम्हाला संधी द्यावी. असे अनेक सर्व जाती धर्मातील तिथले लोक, कार्यकर्ते, सगळ्या लोकांची ती भावना होती. या भावनेबाबतीत मी बापूंनी विचार केला आणि शेवटच्या क्षणाला सर्व लोकांच्या भावना समजून घेऊन या ठिकाणी हा निर्णय घ्यावा लागला. हे निर्णय घेत असताना कडेगाव असो, पलूस असो, भाजप असो, काँग्रेस असो, कुठलाही पक्ष असो, शेवटी इच्छुक उमेदवारांपैकी एखाद्याला संधी मिळते आणि बाकीच्यांना या ठिकाणी आपल्याला पक्षासाठी त्यांनी कुठंतरी थांबावं आणि पक्षासाठी एक मनाचा मोठेपणा दाखवून त्यांनी कामाला लागावं, ही अपेक्षा आमच्या सर्वांची असते. मला माहीत आहे की या गोष्टीमध्ये कार्यकर्ते, नेते आपण सगळे माझ्या मताशी सहमत राहाल आणि म्हणून येणाऱ्या काळात सगळ्यांची एक मूठ बांधून, एक दिल, एक विचार करून आपल्याला ही जिल्हा परिषद, पंचायत समिती ताकदीने आपल्याला लढवायची. चिंचणी गावातली उमेदवारी ही निश्चितपणे आज दिगू या ठिकाणी आमचा दिग्विजय कदम म्हणून, कदम कुटुंबातला सदस्य म्हणून आम्ही उभा आहे. मला प्रथम दर्शनी पहिलं तुम्हाला सांगायचं की कदम कुटुंब हे फक्त सोनसळपुरतं मर्यादित नाही. सोनिरा खोरा हे सगळं कदम कुटुंब आम्ही कुटुंबातले सदस्य म्हणून तुम्हाला मानतो. आणि असं जीव आणि या ठिकाणी प्रेमाची भावना ही साहेबांनी, दादांनी आयुष्यभर या सोनिरा खोऱ्यातल्या प्रत्येक गावातल्या प्रत्येक माणसापर्यंत या ठिकाणी जोपासलेली आहे. आणि म्हणून हा दिग्विजय कदम हा सोनिरा खोऱ्यातला, या चिंचणी गावातला आपल्या कुटुंबातला एक सदस्य म्हणून ही उमेदवारी सगळ्या गावातल्या कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर, या पंचायत समिती गणातल्या कार्यकर्त्यांशी संवाद केल्यानंतर, जेव्हा कदम कुटुंबातला कोणतरी उमेदवार असावा अशी त्यांनी इच्छा व्यक्त केली, त्यांची सातत्याने मला या ठिकाणी मागणी केली, त्यावेळेस या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या इच्छेखातर हा निर्णय या ठिकाणी आम्ही घेतला. आदरणीय दादांना, साहेबांना आपण सगळ्यांनी खूप ताकद दिली, ज्येष्ठांनी आशीर्वाद दिला, सगळी मंडळी त्यांच्या पाठीशी उभे राहिला. त्यांच्या पिढीच्या पाठोपाठ मी आणि शांताराम बापू गेल्या अनेक वर्षांपासून या आपल्या सर्व लोकांमध्ये सातत्याने आम्ही काम करत आहोत. आता ही आमची 3री पिढी या ठिकाणी तुमचा आशीर्वाद घेण्याकरता, तुमची सेवा घेण्याकरता आपल्या सर्वांच्या समोर येत आहे. आणि मला खात्री आहे की ज्या पद्धतीने त्याचं वक्तृत्व आहे, तो ज्या पद्धतीने बोलतो, त्याच्याहून जास्त चांगल्या पद्धतीने काम करतो असं माझं समज आहे. कारण लोकांमध्ये राहून, लोकांचे प्रश्न समजून घेऊन, या ठिकाणी लोकांच्या सुखदुःखात सहभागी होऊन, लोकांपर्यंत पोहोचून आणि या ठिकाणी ह्या सगळ्या भावना आज तो त्याच्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करतोय. आणि मी नेहमी त्याचे कौतुक करत असतो की आमच्या कुटुंबातला सर्वात धार्मिक या ठिकाणी तरुण पिढीतला कार्यकर्ता कोण असेल तर दिग्विजय कदम. सर्वात धार्मिक, कुठला सण, कुठला वार सोडत नाही, परंतु कुठलं मंदिर सोडत नाही. अशा पद्धतीने त्याची श्रद्धा ही खरं तर या ठिकाणी मानली पाहिजे. मी त्याचं कौतुक का करतो, कारण त्या गोष्टीचा मला एक चांगला या ठिकाणी मनापासून आदर आहे. हे सांगण्याचा हेतू असा की ह्या सगळ्या गोष्टी तो बारीक सांभाळतो आणि मनापासून सांभाळून या ठिकाणी आज तो तुमच्या सेवा करण्याकरता या ठिकाणी उभा आहे. मला जास्त लांबलचक भाषण करता येणार नाही. येणाऱ्या दिवसात माझ्या आधीच्या वक्त्यांनी सांगितल्याप्रमाणे
सगळ्यांना मला नम्र विनंती, कुणाला उमेदवारी मिळाली, कुणाला का मिळाली ह्याच्यात काही पडू नका. एखाद्या कार्यकर्त्याचा मान सन्मान, त्याच्यावरचा असणारा प्रेम आदर हे कुणाला पद आहे म्हणून आमच्या मनात नाही. इथं बसलेली 80% समोरची जी लोक आहेत ह्यांना कुठली कदाचित पदं नसतील, पण आज मी असेल, बापू असेल, आमच्या कदम कुटुंबातली पुढची पिढी असेल, अनेकांना नावानिशित ओळखते, अनेकांवर आमचं या ठिकाणी प्रेम आहे, अनेकाशी व्यक्तिगत संबंध आहेत. पक्षासाठी, कदम कुटुंबाशी ती राबणारी तुम्ही मंडळी आहात ह्याची पूर्णपणे जाण आणि भान आम्हा सर्वांना आहे. कुणाला सोसायटीत, कुणाला ग्रामपंचायतीत, कुणाला इतर काही सहकारी संस्था असतील, तालुक्यात असेल, अनेक ठिकाणं आहेत जिथं आपल्या प्रत्येकाला या ठिकाणी संधी देता येईल. पण संधी देण्याचं काम कुणाचं आहे ते या ठिकाणी, ते संधी देण्याचं काम जरी असलं, संधी घेत असताना तो पळणारा कार्यकर्ता असला पाहिजे. तो गावात लोकांमध्ये उठणारा, बसणारा, लोकांच्या मध्ये राहणारा कार्यकर्ता असला पाहिजे. असे जे कार्यकर्ते असतील त्यांना कुठेतरी या ठिकाणी संधी भविष्यात दिली जाईल, हे मी तुम्हाला या ठिकाणी नम्रपणे सांगतो. उगाच मी काहीतरी आहे म्हणून असं संधी नाही. गावात तुम्ही लोकांच्या सुखदुःखात सहभागी व्हा, गावातल्या लोकांच्या अडचणी काय ते सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करा आणि निश्चितपणे या ठिकाणी भविष्यकाळात त्याचा विचार करून कुठे ना कुठे संधी दिल्या जातील. म्हणून आपल्या सर्वांना मला नम्रपणे सांगायचं आहे की आता येणाऱ्या काळात चिंचणी खोरामध्ये मी एक धावता दौरा आपल्या सर्वांना भेटी करता निश्चितपणे येईल. हा दौरा करत असताना मला खात्री आहे की आता ही तिन्ही उमेदवार तुम्ही या ठिकाणी त्यांना सांभाळून घ्याल, त्यांना आशीर्वाद द्याल, त्यांच्या पाठीशी उभे राहाल, यात माझी काही दुमत नाही. परंतु आपल्याला सोनेरा खोऱ्याचा एक आदर्श या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये निवडून या ठिकाणी निवडणुकीमध्ये दाखवून द्यायचा आहे. उच्चांकी मताधिक्य घडवून आणायचं आहे. त्याच्यासाठी इथल्या प्रत्येक बसलेल्या कार्यकर्त्यांनी या निवडणुकीमध्ये पेटून उठलं पाहिजे आणि ही निवडणूक स्वतःच्या हातात घेतली पाहिजे. हे मला आज कडेगाव तालुक्यातली जबाबदारी आहे. बापूंना असेल, मला पलूस कडेगाव आहे, सांगली जिल्हा आहे, मिरज तालुक्यात, जत तालुक्यात जावं लागेल. हे सगळं मी का सांगतोय, मी निश्चितपणे पुढचे 10 ते 12 दिवसच शिल्लक आहेत आणि ह्या 10 ते 12 दिवसांमध्ये दिवसाला 10 जरी गावं केली तरी 10 दिवसात फक्त 100 गावं होतील माझी. हे सांगण्याचा प्रयत्न असा, निश्चितपर्यंत मी तुमच्यापर्यंत येण्याचा प्रयत्न करेल, तुम्हाला विनंती करेल. पण तुम्हाला असं वाटतं घरच्या लोकांना चांगल्या गोष्टीसाठी विनंती करण्याची आवश्यकता नसते, परंतु माझं कर्तव्य मी पार पाडेल. ही निवडणूक आपल्या घरातला मुलगा, ही तिन्ही सदस्य, आमच्या 2 भगिनी या घरातल्या आहेत समजून घेऊन तुम्ही त्यांच्या पाठीशी उभं राहण्याचं काम कराल, मला अशी खात्री आहे. आज मला जाता जाता आप्पांनी काही गोष्टी सांगितल्या की या ठिकाणी आता बिबट्यांचा वावर वाढलेला आहे, बरोबर ना? ह्या बाबतीत वन खात्यातल्या अधिकाऱ्यांशी मी निश्चितपणे सातत्याने चर्चेत आहे. कुठेतरी शेतकऱ्यांचं नुकसान होऊ नये, लोकांना कुठे त्रास होऊ नये ह्याची काळजी आम्ही सातत्याने घेतो. त्याला काही वन्य प्राण्यांचं कायदा फार कडक आहे म्हणून थोडं वन खात्यातलं आणि आपले लोकांचे हात वेगळ्या पद्धतीने मानले जातात. परंतु निवडणुकीच्या काळामध्ये एकच तुम्हाला मला विनंती करायची, बिबटा हा प्राणी हा रात्रीचा बाहेर पडतो आणि म्हणून विरोधी पक्षातले जे काही बिबटे असतील ते सोनेरा खोऱ्यात जास्त संध्याकाळची येऊन देऊ नका. नाहीतर या तालुक्यामध्ये सवय आहे की विरोधी पक्षातले बिबटे रात्रीचे बाहेर पडतात आणि काँग्रेस पक्षातली काय 4-2 शेळ्या असतील त्यांच्यावर हल्ले करतात. आता समजून घेणाऱ्यांनी समजून घ्यावं. म्हणून ह्या खोऱ्यामध्ये आपले वाघ आहेत हे या निवडणुकीमध्ये आपल्याला दाखवून द्यायचं आहे. कारण जेव्हा वाघ असतो तिथं बिबटे येण्याचं धाडस करत नाही. आणि या खोऱ्यातली सगळी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते हे पतंगरावजी कदम साहेब आणि मोहनराव कदम दादांच्या तालमीत तयार झालेले वाघ आहेत. हे या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्याला दाखवून द्यायचंय. मग कुठल्याही बिबट्याला, कुठल्याही, बरोबर ना, 5 तारखेपर्यंत येऊन द्यायचं नाही, आलं तर पळून घालवायचं. प्रमोदराव हा. आणि या ठिकाणी आज सगळ्या लोकांना मी विनंती करेन, फार आता चुकीची चर्चा कुणी काही करू नये. कुणाच्या मनात गैरसमज असेल तर मी नेहमी आवाहन करतो, 4 चौघात बोलण्यापेक्षा त्यांनी बंद खोलीत येऊन बोलावं. प्रत्येकाला इथं अधिकार आहे. तिथं बसलेल्या शेवटच्या रांगेत माणसाला अधिकार आहे. तो कुठल्या जातीचा आहे, कुठल्या धर्माचा आहे, तो कुठल्या पदावरती आहे किंवा नाही, त्याची 1 गुंठ जमीन आहे का 1 एकर रान आहे, मला काही घेणं देणं नाही. पण इथला प्रत्येक माणसाला अधिकार आहे की त्यांनी येऊन माझ्याशी, बापूंशी बंद खोलीत बोलावं, त्याच्या भावना व्यक्त कराव्या, त्याचं दुःख असेल, त्याचं काही असेल तरी व्यक्त करावं. चुकलं असेल तर मी चुकलो म्हणून या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करेल, योग्य असेल तर ऐकून घेईल, त्यातनं आपण या ठिकाणी मार्ग काढण्याचा प्रयत्न करू. परंतु आता हे सगळं बाजूला ठेवून कुठेही निवडणुकीच्या वातावरणात काही चुकीचं होता कामा नये ह्याची काळजी घेऊन सगळ्यांनी ताकदीने लागलं पाहिजे. आणि म्हणून हे तिन्हीच्या तिन्ही उमेदवार
तालुका पंचायतीची आज या ठिकाणी काँग्रेस पक्षाचा झेंडा आपल्याला कडेगाव तालुका पंचायतीवर फडकवायचा आहे। सोनेरा खोऱ्यातला एक सर्वसामान्य माणूस जेव्हा कडेगावला जाईल, तिथं बापू असतील, इतर लोक असतील, मी असेल कधी कधी, परंतु जेव्हा जाईल आणि तो तालुका पंचायतीची पायरी चढेल तेव्हा त्याला गर्व वाटला पाहिजे, अभिमान वाटला पाहिजे की मी निवडून दिलेला साहेबांच्या विचाराचा माणूस तो त्या पंचायत समितीमध्ये बसलेला। एखादा आपला या सोनेरा खोऱ्यातला माणूस या ठिकाणी कधी सांगलीमध्ये गेला तर जिल्हा परिषदेची पायरी चढला तर त्याला सुद्धा गर्व आणि अभिमान वाटला पाहिजे की मी निवडून दिलेला माणूस हा जिल्हा परिषदेमध्ये सदस्य म्हणून आमची एक भगिनी त्या ठिकाणी बसलेली आहे। आणि म्हणून आपल्या सर्वांना मला नम्र विनंती करायची, ही निवडणूक हातात घ्या, ताकदीने कामा लागा। येणाऱ्या काळात मी आपल्या सर्वांना पोचेल, ही सगळी आमच्या कदम कुटुंबातली सदस्य ज्या पद्धतीने तुम्ही आम्हाला सांभाळलं, आशीर्वाद दिलाय, ताकद दिली आणि त्याचं चीज करण्याचा मनापासून प्रयत्न आम्ही सगळ्यांनी केलेला आहे, त्याच्यात आता थेट एक चांगली भर या ठिकाणी दिग्विजय कदमांच्या रूपाने इथे या चिंचणी खोऱ्यात आलेली आहे। आमचे प्रमोद गावडे असतील, हे सुद्धा चांगले काम करणारे कार्यकर्ते, देवराष्ट्र त्यांचं काम करेलच, मला खात्री आहे। चिंचणीकरांनी इतर गावांनी त्यांचं काम चांगल्या पद्धतीने करावं आणि ज्या का आमच्या मिसाळ वहिनी आहेत त्या सुद्धा एक आपल्या चांगल्या पद्धतीच्या एका कुटुंबातल्या आमच्या भगिनी आहेत, या सगळ्यांना तुम्ही आशीर्वाद द्या। मला खात्री आहे की या कडेगाव तालुक्याच्या निवडणुकीत एक नवा इतिहास तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने घडला जाईल, एवढंच मी इथं व्यक्त करतो। सभा पुढे मला माहित नाही चालू राहणार, ठीक आहे। मग आता मला सगळ्यांनी जाण्याची परवानगी द्यावी अशी नम्रपणे आपल्या सर्वांना विनंती करतो। आज शांताराम बापूंना सुद्धा मी विनंती आहे माझी की या ठिकाणी सोनेरा खोऱ्यात ते येतील, सगळ्यांना भेटतील, परंतु आपल्या माणसांनी त्यांचा वेळ जास्त घेऊ नये अशी माझी विनंती आहे तुम्हा सगळ्यांना। नाही तर ह्यो रुसलाय तो फुगलाय हे याच्यात भानगड करू नका। आज तालुक्याचं आपल्या माणसाला खोऱ्यात अडकवायचंय का तालुक्याचं नेतृत्व करून द्यायचंय याचा एक शानपणाने आपण सगळ्यांनी भान ठेवला पाहिजे। कारण आमची दोघांची जिद्द आहे की काही करून या ठिकाणी 8 पंचायत समिती गण आणि 4 जिल्हा परिषद गट हे जे आहे ना सर्वच्या सर्व आपल्याला काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून जिंकायचं, एक नवा इतिहास घडवायचा आहे आपल्याला आणि ते तुमच्या आणि तालुक्यातल्या लोकांच्या आशीर्वादाने सहकार्य निश्चितपणे आम्ही घडवू। आणि म्हणून तुम्ही सगळेजण या ठिकाणी जे जमलेले आहात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार मानून मी इथंच थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।